सुरेखा स्टेशनमध्ये आपलं स्वागत। आज आपण करणार आहोत दही भेंडी। तर त्याच्यासाठी घेतलेले जे साहित्य आहे, इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे। भेंडी उभी चिरून मध्ये त्याला असे कापून घेतलेलं आहे। नंतर इथे 2 वाट्या कांदा, 1 वाटी दही, 1 चमचा इथे मी धना पावडर, 1 चमचा तिखट, 1 चमचा आले लसूण पेस्ट, 1 चमचा इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे। नंतर इथे अर्धा चमचा मी गरम मसाला घेतला आहे, कोथिंबीर, मीठ आणि इथे 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हळद आणि 2 हिरव्या मिरच्या। आता सुरुवातीला आपण ह्या ज्या भेंड्या आहेत या आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत। तर या पॅनमध्ये आपण सुरुवातीला 3 चमचे तेल टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये ह्या आपल्या ज्या भेंड्या आहेत ह्या आपण चांगल्या परतून घेणार आहोत। आपली भेंडी चांगली परतून झाली आहे। आता या भेंडीला आपण काढून घेऊया। आता या तेलामध्येच आपण हे जिरे टाकून घेऊया। नंतर हे हिरवी मिरची, नंतर हळद आणि हा कांदा। आता हा कांदा आपण चांगला परतून घेणार आहोत। याच्यामध्ये आपण आता हे आले लसूण पेस्ट पण घालून घेणार आहोत आणि ह्या आता कांद्याला आपण थोडंसं ब्राऊन होऊ देणार आहोत। आता या दह्यामध्ये आपला कांदा तांबूस होतोय तोपर्यंत सगळे मसाले घालून घेऊया। धना पावडर, तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला, हे छान सगळं आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आपला कांदा आता परतून झालाय। आता या कांद्यामध्ये आपण हे जे दही आहे, दही आणि मसाले हे सगळं घालून घेऊया। छान याला परतून घेऊया। थोडंसं त्याच्यामध्ये पाणी, याच्यात आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत। आणि याला आता आपण सुरुवातीला एक वाफ आणून घेणार आहोत। आपल्या याला आता छान वाफ आलेली आहे। त्याच्यामध्ये आपण आता या तळून घेतलेल्या भेंडी घालून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर।
पुन्हा छान आपण याला एक वाफ आणून घेऊया, म्हणजे आपली दही भेंडी तयार. छान आपली भेंडी वाफवली गेलेली आहे. आता आपण गॅस बंद करू आणि याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. गार्निशिंगला थोडीशी कोथिंबीर. आपली दही भेंडी तयार. तुम्ही पण नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.